की आता सगळे लोक जर कधी एकत्र आले तर अर्थातच की हेवे दावे असतात, आपण तसं म्हटलं, पण बऱ्याचदा असं होतं की एखादा प्रकल्प बंद पडलेला आहे, तर मग त्या प्रकल्पाला पण याच्यातून चालना मिळू शकते का? हो, 100% ना. समजा त्या प्रकल्प अर्धवट ज्यांनी त्या ठिकाणी ठेवला आहे त्याच्याशी निगोशिएशन होऊ शकतं. कमिटी अर्धवट प्रकल्प ठेवला आहे तो आणि सोसायटी असं त्या ठिकाणी एकत्रित बैठक घेऊन त्याची काही इन्व्हेस्टमेंट असेल ते टप्प्याटप्प्यानं कशी परत द्यायची त्याचं नियोजन होऊ शकतं. आणि अशाही गोष्टी त्या ठिकाणी पुढं नेता येतात. असे एखाद दोन प्रकल्प झालेले आहेत. मोठमोठे बिल्डर्स आहेत की हा मोठा बिल्डर आहे, म्हणजे असं सांगितलं पण जातं की आम्ही मोठ्या बिल्डरला दिलंय तर तो करतोय, त्या मोठ्या बिल्डरचं नाव नेम फेम असतं, त्याच्यामुळे एक माणूस रिलॅक्स असतो. तर मग या प्रकल्पांची हमी कोणाकडून घेता येईल त्या सर्वसामान्य कुटुंबीय? आपल्याकडं कसं आहे, मुंबईत नाव मोठं लक्षण खोटं. सगळ्या मोठ्या बिल्डरांची अनेक प्रकल्प रखडलेले आपण बघताय. जेवढं मोठं नाव तेवढे मोठे प्रॉब्लेम. इथे तुम्हाला हमी त्या ठिकाणी कायद्याद्वारेच तुम्हाला मर्यादा घालून दिली. 3 वर्षामध्ये तुम्हाला कायद्याद्वारे सेल्फ डेव्हलपमेंटचा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. घेतलेल्या पैशाची परतफेड तुम्हाला करायची आहे. त्याच्यामुळे जबाबदारी तुमची आहे. कर्तव्य म्हणून सरकार तुमच्या पाठीशी आहे. अनेक त्या ठिकाणी नियमावली केले आणि या आधारे तुम्हाला वेळेत घर मिळण्याची व्यवस्था कायद्याद्वारे सरकारने त्या ठिकाणी केलेली. जेव्हा प्रकरणं मोठ्या प्रमाणावर यायला लागली त्यावेळेला आम्ही राज्य सहकारी बँकेला म्हणालो की मुंबईच्या स्वयंपुनर्विकासाला खूप गती मिळते आणि आम्हाला आता पैसे जास्त लागतील, तर आपण फंडिंग करावं. कारण ती राज्याची सहकारी बँक आहे, आमची शिखर बँक आहे जिल्हा बँकांची, किंवा आपण कन्सोर्शियममध्ये करू. तर त्यांनी RBIला लिहिलं. म्हणजे कधी कधी अति हुशारी कशी आपल्या अडचणीची होते किंवा मदत मागणंसुद्धा अडचणीचं होतं. हा एक मी मोठा धडा या विषयापासून घेतला आहे. त्यांनी RBIला लिहिलं की अशा अशा प्रकारच्या स्वयंपुनर्विकासाला पैसे द्यायचे आहेत, कृपया आपलं मार्गदर्शन व्हावं. RBIने त्यांना मार्गदर्शन राहिलं दूर. त्यांना तर रिअल इस्टेटला पैसे देता येत नाही म्हणून कळवलंच. आम्हाला कारण नसताना पत्र पाठवलं की मुंबई बँक तुम्ही अशा प्रकारचं रिअल इस्टेटला पैसे देता तर तुम्ही ते तात्काळ बंद करावं. म्हणजे आम्ही मदत मागायला गेलो आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. परंतु तुम्हाला मी सांगतो, अर्थात त्यावेळेला मी परवा केली नाही, कारण ती इमारत काही लोकांनी तोडून दुसरीकडे राहायला गेले होते. पैसे त्यांचे बंद झाले होते. आमच्याकडून त्यांना पैसे मिळणार नव्हते. सगळी कमिटी चिंताग्रस्त होऊन माझ्याकडे आली की तुम्ही तर तुमच्या जीवावर आम्ही बिल्डिंग तोडली आणि आता तुम्ही पैसे देत नाही. माझ्यासमोर यक्ष प्रश्न आला. मी संचालकांना विश्वासात घेतलं, बोला आपण RBIला भेटू, परंतु ह्यांना पैसे द्यायचे, काय ॲक्शन व्हायचे ती होईल माझ्यावर. कारण आपल्या भरवशावर त्यांनी इमारत तोडली, आम्ही त्यांना पैसे दिले, इमारतीचं काम सुरू झाली. त्या दरम्यानच्या काळामध्ये मी राज्याचे तेव्हा विरोधी पक्षनेते होते देवेंद्र फडणवीस साहेब, मी विधान परिषद विरोधी पक्षनेता होतो. मी साहेबांना बोललो असं असं आमची चालू असलेली योजना साहेब बंद होते. तर साहेबांनी RBI शक्तिकांत दास होते तेव्हा त्यांना फोन केला, अपॉइंटमेंट नक्की झाली आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब कोविड काळात ते मी आणि दास जवळपास अर्धा तास स्वयंपुनर्विकास ही प्रक्रिया काय आहे, त्याचा लाभ सगळ्यांना कसा मिळतो, देवेंद्रजीने अत्यंत बारकाईनं त्यांना समजावून सांगितलं. आणि शक्तिकांत दास तर प्रभावित झाले. अरे बोलता ये तो सब लोग का फायदा है, ये तो नॅशनल पॉलिसी बननी चाहिए. आणि मग RBIने अख्ख्या देशात या स्वयंपुनर्विकासाला त्या ठिकाणी बँकांनी पैसे द्यायला हरकत नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. अमितभाई शाह परवा गोरेगावला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते आणि त्यांना भेटलो. 10-12 मिनटं मी हा विषय समजावून सांगितला की अमितभाई आपले NCDCकडे आम्ही या स्वयंपुनर्विकासासाठी पैसे मागितलेत, 1000 कोटी त्यांनी मंजुरी केलेत, पण त्यात अट टाकले की एक्सक्लुडिंग सिटी, सबबला तुम्ही करू शकता. मग मी त्यांना सांगितलं की बोला कायदा असा आहे की शहरातच स्वयंपुनर्विकास होत असतो, काही ग्रामीण भागात होत नाही. तर अमितभाईंनी मान्य केलं की अच्छा है, बहुत ही अच्छा स्कीम है, आप दिल्ली में वर्क देता है. तर मला वाटतं तेही NCDCच्या माध्यमातून आम्हाला मदत त्या ठिकाणी निश्चित होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.